पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसर, संध्याकाळची वेळ. नेहमीप्रमाणे गजबजलेल्या या भागात एका लॉजच्या खोलीचा दरवाजा पोलिसांनी तोडला आणि समोर जे दृश्य होतं त्याने अनुभवी पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. वर्दीवरचं स्टार्सचं स्वप्न ज्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं त्याच डोळ्यात आता कायमची शांतता पसरलेली होती. नुकताच पोलीस दलात दाखल झालेला एक उमदा तरुण आणि तडफदार अधिकारी रक्तमांसाच्या देहाने तिथे निपजित पडलेला होता. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला हादरवून टाकणारी ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. ज्याने कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली त्याने मृत्यूसमोर इतकी लवकर शरणागती का पत्करली? सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मराठे, वय अवघं 25 वर्ष. ज्या वयात तरुण आपल्या करिअरच्या शिखरावर जाण्याची स्वप्ने पाहतात त्याच वयात सूरज यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. देहू गावातील एका सामान्य कुटुंबातून येऊन जिद्दीच्या जोरावर वर्दी मिळवली. पण यशाच्या या शिखरावर असतानाच काळाने असा काही घाला घातला की खाकी वर्दीवरचा हा चमकता तारा अचानक निखळला. घटनाक्रमाची सुरुवात होते ती सूरज यांच्या रजेपासून. सांगलीतील तासगाव पोलीस ठाण्यात ते नियुक्त होते. कामाचा प्रचंड व्याप आणि धावपळ यामुळे त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली होती. हा त्रास इतका वाढला की त्यांना चालताना देखील वेदना होऊ लागल्या. पोलीस दलात फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि कदाचित या शारीरिक व्याधीने त्यांच्या मनावर मानसिक दडपण आलं होतं. याच आजारपणावर उपचार घेण्यासाठी त्यांनी रजा घेतली आणि ते आपल्या मूळ जिल्ह्याकडे म्हणजेच पुण्याकडे निघाले. पुण्यात आल्यावर त्यांनी कोणालाही फारशी कल्पना दिलेली नव्हती. डेक्कन भागातील एका साध्या लॉजमध्ये त्यांनी खोली भाड्याने घेतली. आपल्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना त्रास नको म्हणून कदाचित त्यांनी लॉजमध्ये राहणं पसंत केलं असावं. डॉक्टरकडे जाऊन उपचार देखील घेतले पण मनातलं वादळ काही शांत होत नव्हतं. ज्या पायांच्या जोरावर त्यांनी पोलीस अकादमीत मैदाने गाजवलेली होती तेच पाय आता साथ देत नसल्याची खंत त्यांना आतून पोखरत होती. त्या दिवशी लॉजचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ झाला तरी आतून काहीच हालचाल होत नव्हती. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा समोर विष प्राशन केलेल्या अवस्थेत सूरज यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शेजारीच एक कागद पडलेला होता. ती त्यांची सुसाईड नोट होती. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याचा शेवटचा रिपोर्ट स्वतःच लिहून ठेवलेला होता. त्या पत्रातील मजकूर वाचताना उपस्थित पोलिसांचे देखील डोळे पाणावले. त्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की मी माझ्या मरणाला कोणालाही जबाबदार धरू नका. मी माझ्या आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे. एक अधिकारी जो समाजातील गुन्हेगारांशी लढतो तो स्वतःच्या शरीरात निर्माण झालेल्या एका व्याधीसमोर हरला होता. शारीरिक वेदनांपेक्षाही मी आता पूर्वीसारखा कर्तबगार राहू शकणार नाही का या विचाराने त्यांना ग्रासलं होतं का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सूरज मराठे हे केवळ एक अधिकारी नव्हते तर देहू परिसरातील अनेक तरुणांचे प्रेरणास्थान होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला होता. त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते कारण मुलाने कमी वयात यश मिळवलेले होतं. पण त्याच घरात आता सूरज यांचा मृतदेह पोहोचला तेव्हा संपूर्ण गावाला रडू कोसळलं. आई वडिलांचा आधार असलेला हा तरुण मुलगा असा अर्ध्या वाटेत सोडून जाईल असं कोणाला देखील स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं. पोलीस दलातील नोकरी म्हणजे 24 तास तणाव, धावपळ आणि शारीरिक कष्ट. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. सूरज यांच्या बाबतीतही तेच घडलेलं असावं. गुडघ्याचा त्रास हा तसा कोणालाही होऊ शकतो पण एका ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यासाठी तो त्रास त्याच्या कर्तव्याच्या आड येत होता आणि याच वैफल्यातून त्यांनी पुण्यात उपचार घेतानाच विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. डेक्कन पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला तेव्हा त्यांना लॉजच्या खोलीत काही औषधं आणि मेडिकल रिपोर्ट्सही मिळाले. यातून हे स्पष्ट होतं की त्यांनी शेवटपर्यंत या आजाराशी लढण्याचा प्रयत्न केलेला होता. पण शेवटी मनाचा संयम सुटला. ज्या हातांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या त्याच हातांनी विषाचा प्याला ओठांना लावला. ही घटना केवळ एका कुटुंबाची हानी नाही तर महाराष्ट्र पोलीस दलाने एक तरुण आणि कार्यक्षम अधिकारी गमावलेला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सूरज हे आपल्या कामाबाबत अत्यंत चोख होते. तासगाव पोलीस ठाण्यात असताना त्यांनी अनेक कठीण गुन्हे उघडकीस आणलेले होते. सहकाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. एक हसमुख अधिकारी अशी त्यांची ओळख होती. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे आजारपणाचं एवढं मोठं दुःख लपलेलं असेल याची कुणकुण त्यांच्या जवळच्या मित्रांनाही लागलेली नाही आणि हीच या प्रकरणातील मोठी शोकांतिका आहे. या प्रकरणातून पोलीस दलातील मानसिक आरोग्याचा आणि शारीरिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
तरुण अधिकारी जेव्हा अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलतात तेव्हा यंत्रणेनेही विचार करण्याची गरज निर्माण होते. शारीरिक व्याधीवर उपचार होऊ शकतात, पण मनावर झालेल्या जखमा कशा भरायच्या? सूरज यांनी लिहिलेली ही सुसाईड नोट आता या तपासाचा मुख्य आधार आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या वेदना मांडलेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर सूरज मराठे यांचे गणवेशातील फोटो व्हायरल होत आहेत. लोक हळहळ व्यक्त करत आहेत, पण हे हळहळ त्या कुटुंबाचं दुःख कमी करू शकत नाही, ज्यांनी आपला तरुण मुलगा गमावलेला आहे. पोलीस म्हणून जगाला न्याय देणारा हा योद्धा स्वतःच्या आयुष्याच्या लढाईत मात्र एकाकी पडला आणि जगाचा निरोप घेऊन गेला. तासगाव ते पुणे या प्रवासात सूरज यांच्या मनात काय विचार सुरू असतील? लॉजच्या त्या शांत खोलीत विषाची बाटली हातात घेताना त्यांना आपल्या वृद्ध आई वडिलांचा चेहरा आठवला नसेल का? हे असे अनेक प्रश्न ज्यांची उत्तरं आता कधीच मिळणार नाहीत. मागे उरली आहे ती फक्त एक सुसाईड नोट आणि पोलीस दलातल्या एका उमद्या अधिकाऱ्याच्या जाण्याच्या आठवणी. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.